प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा 30 एप्रिलचा जबरदस्त भाग इतका इंटरेस्टिंग आहे ना. म्हणजे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असं म्हणायची वेळ आली. कारण आता प्रियाचे 3 गुन्हे तिच्या स्वतःच्या कबुलीनेच सुभेदारांच्या समोर आलेत. आणि सुभेदारांच्या समोर ते गुन्हे आणलेत नुपूर गिरिजाने. पूर्णाजीला जो काडा पाजून आजारी पाडण्याचा प्रयत्न केला होता, तसाच काडा आता त्या दोघींनी प्रियाला पाजलाय. त्यानंतर सायलीला जिन्यावरून ढकलून देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी सायलीने सुद्धा तसंच प्रियाला चक्क जिन्यावरून ढकलून दिले माहिती आहे. आणि आणखीन एक गुन्हा, अस्मिता प्रेग्नंट असताना तिलाही तेलावरून पाय घसरून पाडून मारण्याचा प्रयत्न तर केलाच होता. अगदी तशीच सजा आता प्रियाला सुद्धा मिळणार आहे. आणि इतकं सगळं सहन करून सुद्धा प्रियाला स्वतः कल्पनाने फरफटत नेऊन स्टोरूममध्ये फेकलाय. म्हणजे अशी शिक्षा दिली आहे ना, की प्रियाला आता जिवंतपणे मरण यातनाच भोगायला लागणार आहेत. आणि तरीही सायलीचा हट्ट आहे की याच्यापेक्षाही वाईट अवस्था तिची करायची. पण मग आता हे सगळं नक्की घडतंय तरी कसं? सायली, नुपूर, गिरिजा तिघे मिळून या प्रियाची कशी वाट लावत आहेत, हिला जन्माच्या अर्थेला अशी घडवत आहेत. आजचा भाग बघायला तुम्हाला इतकी मजा येणार आहे ना प्रेक्षकांनो, तर शेवटपर्यंत जरूर बघत राहा. आणि हो, भाग कसा वाटतोय कमेंट करून कळवाच. प्रिया गार्डनमध्ये विचार करत असते की इथे आता दरवाजा उघडायला सुद्धा कोणी येणार नाही आहे. सुभेदारांनी लाथ घालून मला बाहेर काढले, पण सुभेदारांच्या प्रॉपर्टीवरचं आणि माझं स्त्रीधन त्याच्यावरचा हक्क मी अजिबात सोडणार नाही आहे. पण जर या लोकांनी माझा आणि अश्विनचा घटस्फोट करायचं ठरवलं तर स्त्रीधन आणि प्रॉपर्टी तर सोडाच, ही लोकं साधी पोटगीसुद्धा मला मिळू देणार नाही आहेत. कोर्टामध्ये ते सिद्ध करू शकतील की मी बाहेर माती खाल्ली आहे ते. नाही 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 नाही. पण अर्जुन आणि सायलीकडे कितीही पुरावे जरी असले ना, तरी पण घटस्फोट होता कामा नये. सुभेदारांच्या प्रॉपर्टीवरती आणि किल्लेदारांच्या प्रॉपर्टीवरती फक्त माझाच हक्क राहणार. प्रिया अजूनही किती चुकीच्या गैरसमजात आहे. अचानकच तिला मीनाचा कॉल येतो. प्रिया विचार करते की ही का अचानक कॉल करते, आणि तेही व्हिडिओ कॉल. प्रियाला पाहता क्षणी मीना विचारते की काय ग हे? अगं काय तुझी अवस्था झाली आहे? नाही म्हणजे सुभेदार आणि किल्लेदारच्या प्रॉपर्टीची एकुलती एक मालकीण आणि तिची अवस्था अशी. त्यावर प्रिया चवताळत सांगते की त्या अर्जुन सायलीने केली आहे माझी अवस्था. त्यावर मीना वहिनी म्हणते की अगं ते लाख करतील का, पण तू ना त्यांना चांगली पुरून उरशील. त्यावर प्रिया म्हणते की चला, निदान कोणाचा तरी माझ्यावरती विश्वास आहे, पण तू आज कॉल कसं काय केलास, आणि तेही व्हिडिओ कॉल? खरं तर मीना तिथे प्रियाला मदत मागते. प्रियाला ती विचारते की बरं मला प्रिया एक मदत हवी होती. म्हणजे ना मला एका व्यक्तीला आजारी पाडायचं आहे. आधीची ती आजारी आहे, पण अजून आजारी पाडायचं आहे. आणि मला ना त्याच्यामध्ये माझा हात आहे हेही समोर येऊ द्यायचा नाही आहे. आता ते सगळं बोलणं नुपूर ऐकते आणि चोरून खिडकीतून ती व्हिडिओ काढायला लागते. कारण तिने व्हिडिओ कॉलवर प्रियाला पाहिलेलं असतं म्हणून. मीना वहिनी तिथे प्रियाला शब्दसुद्धा देते की हे बघ, अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुझा हात थोडीच धरणार आहे कोणी. आणि जेव्हा केव्हा तुला माझी मदत तरी लागेलच ना, त्यावेळी मी नक्की मदत करेन तुला. प्रिया सांगते की फार काही अवघड नसतं गं. हे बघ, मी ना तुला एका काड्याची रेसिपी देते. त्याने ना अचानक माणसाला उलट्या व्हायला लागतील, मळमळायला लागेल, चक्कर येईल. मीना इतकी उत्साही होते ऐकण्यासाठी. प्रिया तो काढा नक्की कसा बनवायचा ते मीनाला सांगते. मीना विचारते की पण या काड्याचा उपयोग होईल ना? त्यावर प्रिया स्वतःच्या गुन्ह्याचा पाढाच वाचते. चेकी नुपूर स्वतः ऐकते सुद्धा आणि रेकॉर्डिंग करते. अगं मी हा काढा पूर्ण आजीला पाजला होता. त्या म्हातारीला एकंदरीत तितक्या उलट्या व्हायला लागले, फार वाट लागली होती त्या म्हातारीची. त्यावर नुपूरला धक्का बसतो की काय, प्रियाने पूर्ण आजीला तो काढा पाजला होता? किती भयंकर आहे हे सगळं. पण प्रिया हे सगळं वहिनींना का सांगते? प्रिया काय फक्त एका गुन्ह्याची कबुली देऊन शांत बसत नाही. मीनामुळे तिचा आणखीन एक गुन्हा बाहेर निघतो. मीना तिचा कौतुक सोहळा साजरा करते की बाई बाई, नाही म्हणजे मोठ्या मैदानात ना सत्कारच करायला पाहिजे तुझा.
त्यावर प्रिया म्हणते की असे कितीसे सत्कार करणार आहेस का तू माझे? त्यावर मीना विचारते की म्हणजे अजून कोणाला आजारी पाडलंयस तू? प्रिया सांगते की आजारी नाही, पण तेलावरून कोणाला घसरून पाडायचं असेल ना, तर ते मात्र काम मी छान करू शकते. नुपूरसाठी हा दुसरा धक्का असतो. आणि प्रिया दुसरा गुन्हा स्वतःच्या तोंडून कबूल करते की माझी नणंद अस्मिता या घरात असते ना, सतत पडीक पडलेली ती फुकटी. म्हणजे ना मला ना तिला असं बघितलं ना 4-5 कानाखाली तरी मारू वाटतेत. पण तसे मी वाईट दिसले असते ना, म्हणून मी काय केलं, ती जिथून यायली होती ना तिथे बरोबर तेल सांडलं. जेव्हा ती गरोदर होती ना त्यावेळेस अशी काही ताणकण ते आपडले असते ना, पण ती सायली ती आली ना मध्येच तडमडली ना त्या अस्मिताला वाचवायला. ती सायली ना सतत माझ्या इतकी डोक्यात जाते ना, आता प्रियाच्या तोंडून तिसऱ्या गुन्ह्याची कबुली निघते. त्यावेळेस त्या सायलीला जिन्यावरून ढकलून दिल्यानंतर मेली असती ना, तर बरंच झालं असतं. नुपूर अजून हादरून जाते की प्रियाने किती पापं केली असतील. मीना विचारते की म्हणजे तू सायलीला ढकललं होतं? त्यावर प्रिया स्वतः कबूल करते की हो ना, पण तिला फारसं काही नाही झालं, कानाला फक्त लागलं. मी ना बेमालूमपणे इतकं जोरात ढकललं होतं ना तिला, पण काय शेवटी वाचलीच ना ती. पण घरात आजतागायत कोणालाही माहिती नाही आहे की अस्मिताला आणि सायलीला पाडण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न मी केला होता ते. पण प्रिया आता नुपूरकडे पुरावा राहणार आहे. आता थोडीच वाचणार आहेस तू. मीना विचारते की अगं पण सायलीने घरात कोणालाच सांगितलं नाही. त्यावर प्रिया म्हणते की सांगणार तरी कशी? नाही म्हणजे त्यावेळेला सगळेच जण माझ्या प्रेमात होते ना, आणि आता सांगितलं तर तिच्याकडे पुरावा कुठे सिद्ध करायला येईल प्रिया. कारण तू स्वतःच स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देतेस आत्ता. या सुभेदारांना माहिती नाही आहे की त्यांच्या प्रॉपर्टीवरती आता कुठली नागिन विळका घालून बसले ते. मीना प्रियाला सांगते की इतकी गडगंज प्रॉपर्टी हातात आल्यानंतर या वहिनीला विसरू नकोस हा. आता त्यांच्या अवांतर गप्पा रंगतात. त्यामुळे नुपूर आता व्हिडिओ तिथे स्टॉप करते. इकडे कल्पना सायली दोघेही दारात थांबून प्रियाकडे त्यांचं लक्ष असतं. त्या दोघी इतक्या चिडतात प्रियावरती. घरात काय तमाशा झालाय आणि हिचं काय चाललंय, तर ही मस्त फोनवरती गप्पा मारत बसले. तिकडे अश्विन बिचारा किती अस्वस्थ आहे. कल्पनाला प्रताप अचानक हाक मारतो. तेव्हा कल्पना सायलीला जाण्यापूर्वी सांगते की हे बघ सायली, दरवाजा आणि दारं खिडक्या सुद्धा नीट लावून घे. काय आहे, तन्वीचा काही भरोसा नाही आहे, कधीही घरात शिरू शकते. तेव्हा सायली होकार देते. कल्पना निघून जाते. सायली दरवाजा बंद करून घरात येते. इतक्यात तिला नुपूरचा फोन येतो. सायली विचारते की नुपूर, अगं इतक्या उशिरा कॉल केलाय, सगळं ठीक आहे ना? त्यावर नुपूर सांगते की सायली, अगं आत्ताच प्रियाचा मीना वहिनीला फोन आला होता आणि त्यांचं बोलणं मी ऐकलं, आणि म्हणून मला तुला फोन इतक्या उशिरा करावा लागला. नक्की प्रियाने काय काय गुन्हे करून ठेवले आहेत, आणि त्याचा व्हिडिओसुद्धा तिच्याकडे रेकॉर्ड आहे पुरावा म्हणून. ते सगळं बोलणं जे आहे ते ती सायलीला सांगते. मग पूर्वा आजीची तब्येत खराब करण्याचा प्रियाचा प्लॅन, अस्मिताला पाडण्याचा प्रियाचा प्लॅन, सायलीला मरणाच्या दारात ढकलण्याचा प्रियाचा प्लॅन, सगळंच कसं आता पितळ उघडच पडतं. ऐकून सायलीसुद्धा इतकी शॉक होते. नुपूरसुद्धा इतकी चिडते. अगं अस्मिता गरोदर असताना तिच्यासमोर तेल सांडताना या प्रियाला काहीच कसं वाटलं नाही. सायली विचारते की काय पूर्ण आजीला प्रियाने काढा दिला होता म्हणून त्यांची तब्येत बिघडली? खरं तर त्यावेळी प्रियाने मला जिन्यावरून ढकललं होतं ना, तेव्हा सगळ्यांना मी खरं काय ते सांगायला हवं होतं. पण त्यावेळी मला वेडी आशा होती ना की अश्विन भाऊजींसाठी तरी ही सुधारेल, पण नाही, त्यावेळी ना मीच चुकीचे होते. तेव्हा नुपूर सांगते की हे बघ सायली, आता प्रियाला कुठलीही सूट देऊ नकोस. तिला ना तिच्या या सगळ्या गुन्ह्यासाठी जेलमध्ये पाठवायला हवं आहे. तेव्हाच सायलीला कल्पना सुचते प्रियाला अद्दल घडवण्यासाठी. आता सायलीचा प्रियाला धडा शिकवण्याचा प्लॅन तर ठरतो, पण सायलीला वाटतं की नुपूरसोबत एकीला दोघी असलेल्या बऱ्या, म्हणून ती गिरिजाला फोन करते. आता गिरिजालासुद्धा ती कॉन्फरन्सवर घेते. गिरिजा विचारते की सायलीताई, अगं इतक्या उशिरा फोन? नाही म्हणजे घरात सगळं ठीक आहे ना? अगं असं उशिरा फोन आला की जरा काळजी वाटते. तेव्हा सायली म्हणते की खरं तर काळजी करण्यासारखंच घडलं आहे,
आणि काळजीचं नाव आहे प्रिया. गिरीजा धक्क्याने विचारते की आता काय केलं त्या प्रियाने. सायली नक्की प्रियाने काय गुन्हे केले तेही सांगते आणि प्रियाला धडा कसा शिकवायचा आहे तोही प्लॅन त्या दोघींना समजावते. गिरीजा सायलीला शब्द देते की तू अजिबात काळजी करू नकोस. उद्या मी आणि नुपूर घरी येतो आणि त्या प्रियाला असा धडा शिकवतो ना की ती प्रिया मरेपर्यंत लक्षात ठेवेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रिया आता दारातच झोपी गेलेली असते आणि अचानक तिला डुलकी लागते. तिचं डोकं थडकतं. तेव्हा कुठे तिला जाग येते. येता क्षणी ती ना पुन्हा अश्विनच्या मागे मागेच. आता सर्वजण नाश्त्याला बसलेले असतानाच ही प्रिया मध्येच तडमडते. अश्विन अश्विन प्लीज बघ ना रे, मला ना ताप आल्यासारखं वाटते, माझी तब्येत ठीक नाही आहे. अरे निदान पेशंट म्हणून तरी बघ ना रे माझ्याकडे. अश्विन टुंकूनही तिच्याकडे बघत नाही. सर्व सुभेदार तिला इतके वैतागतात की अश्विन प्लीज अरे माझ्यावरती विश्वास ठेव, फक्त एक संधी दे ना मला. मी ना नक्कीच तुला सिद्ध करून दाखवेन की मी सुधारली आहे. प्लीज अश्विन. पण प्रियाच्या या ड्राम्याचा अश्विनवरती जराही परिणाम होत नाही. उलट तिथे हजर होतात तिला धडा शिकवायला गिरिजा आणि नुपूर. मुद्दामच येऊन गिरिजा विचारते की प्रिया तू ना खरंच खूप गुणी मुलगी आहेस अगं. आता त्या दोघींना असं अचानक आल्याचं पाहता सर्व सुभेदार खूप खुश होतात. कल्पना त्यांना आत यायला सांगते. अगं किती छान सरप्राईज दिले तुम्ही. तेव्हा गिरिजा म्हणते की मावशी आम्ही येणारच आहोत आत, पण थोड्या वेळाने. काय आहे, आम्ही खरं तर आता प्रियाला भेटायला आलो आहे. सर्वजण एकमेकांकडेच बघतात. नुपूर सांगते की आम्हाला कळलं ना की प्रियाला तुम्ही रात्रभर घराच्या बाहेर राहण्याची सजा दिली. आता प्रियाचा असा काय बँड वाजणार आहे ना. नुपूर म्हणते की बघ ना बिचारीचा चेहरासुद्धा किती उतरला आहे ना. प्रिया तुझी तब्येत ठीक नाही आहे का गं. त्यावर प्रिया सांगते की हो, मला बहुतेक ताप येईल असं वाटतंय. तेव्हा नुपूर म्हणते की अगं उलट मग आम्हालाच असं कळलं ना की तू रात्रभर घराबाहेर आहेस, म्हणून आम्ही तुझ्यासाठी स्पेशल काहीतरी घेऊन आलो आहे. अर्जुन सायलीकडे बघतो. सायली डोळे मिचकावून त्याला खुणावते. तेव्हा खरं अर्जुनला कळतं की बहुतेक हा सायलीचाच काहीतरी प्लॅन आहे. तो पण उत्सुक असतो पाहण्यासाठी. प्रताप विचारतो की काय तुम्ही चक्क तन्वीला भेटायला इथे आलात, पण का. त्यावर गिरिजा म्हणते की काका काका आम्ही तुम्हाला नंतर सगळं सांगू, पण आधी ना प्रियाला बरं करावं लागेल ना. नुपूर सांगते की प्रिया हा ना आम्ही तुझ्यासाठी एक स्पेशल औषध आणले, म्हणजे तुझ्या आजारावरचा रामबाण उपाय आहे. आणि पटकन गिरिजाच्या हाती ग्लास असतो. नुपूर त्या ग्लासात तो काढा होते. दोघेही बरोबर प्रियाला आपल्यामध्ये उभं करतात, जेणेकरून प्रिया निसटलीच नाही पाहिजे. जबरदस्ती दोघेही प्रियाला काढा पाजण्याचा प्रयत्न करतात आणि प्रिया नको नको म्हणून मागे हटत असते. अस्मिता विचारते की पण मला कळतच नाही आहे तुम्हा दोघींना तन्वीची दया येण्याचं कारण काय आहे. त्यावर सायली आव्हानात म्हणते की प्रिया अगं नुपूर आणि गिरिजाने इतकं प्रेमाने तुझ्यासाठी काढा बनवला आहे, मग तो तर प्यायलाच हवा आहे की नाही. आता तर प्रियाला वेगळाच डाऊट येतो. प्रिया म्हणते की हा कसला काढा आहे, हा ना न पिलेलंच बरं आहे. नुपूर तिला आग्रह धरते की प्रिया तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे की नाही, मग पिऊन टाक बरं चल. प्रियाला इतकी भीती वाटते. प्रिया विचार करते की या दोघी सायलीच्या मैत्रिणी आहेत. आता त्या काड्यात काय आहे काय माहिती. ती म्हणते की नाही म्हणजे मला ना काही गोष्टींची ॲलर्जी आहे. या काड्यात तुम्ही काय टाकले ते पण माहीत नाही आहे मला, तर नकोच. आता गिरीजा प्रियाला ना असा सुद्धा सरळ करते ना. प्रिया उगाचच जास्तीचा भाव खाऊ नकोस हा, तुला व्यवस्थित बरं व्हायचं आहे की नाही. नुपूरला ती मुद्दाम म्हणते की चल हिला ना आता आपल्याला बरं करायचं आहे ना, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. प्रिया जाम हट्टीपणा करतेस हा तू. आणि दोघेही प्रियाचे हात असे दाबून धरतात आणि जबरदस्ती प्रियाच्या तोंडात तो काढा कोंबतात. अर्जुन तर प्रियाची हालत बघून इतका आनंद लुटत असतो ना. शेवटी दोघेही त्या प्रियाला काढा पाजतातच. प्रिया त्यांच्यावरती चिडते, वैतागते की कसला काढा आहे, मी तुम्हाला नको म्हटले होते ना, काय पाजलेत तुम्ही मला. प्रिया त्यांना विचारते की नक्की काय काय टाकलं होतं या काड्यात. त्यावर आता त्या दोघेही
प्रियाचे मस्ती अशी काय उतरवतात ना, गिरिजा सांगते की प्रिया फार काही होणार नाही आहे तुला, अ, थोडंसं उलट्या होतील. नुपूर सांगते की तुला चक्कर यायला लागेल. गिरिजा म्हणते की पाय जड होतील. नुपूर सांगते की पायात ताकदच उरणार नाही. गिरिजा म्हणते एकाच्या जागी दोन दिसतील. नुपूर सांगते अचानक मळमळायला लागेल. आणि प्रियाला खरं तर तो सगळा त्रास व्हायला सुरुवातही होते. ती म्हणते की खरंच मला चक्कर येते, काय काय टाकलं होतं. तेव्हा नुपूर आता सांगायला सुरुवात करते की काड्यात नक्की काय काय टाकलं होतं. फार काय नाही अगं, आलं होतं, आपलं गवती चहा, काळी मिरी आणि प्रियाने जे काही पूर्णाजीच्या काड्यात टाकलं होतं त्या सगळ्याची नावं नुपूरच्या तोंडून कळतात. आणि आपल्यासोबत आता काय खेळी खेळली गेली आहे ते प्रियाला समजतं. अस्मिता तिथे विचारते की पण नुपूर, गिरिजा, तुम्ही नक्की तन्वीसोबत काय करण्याचा प्रयत्न करताय. त्यावर गिरिजा म्हणते की ते तर आपल्याला आता प्रियाच सांगेल. नुपूर मुद्दामच तिला घाबरवते की गिरिजा, या काड्याने बहुतेक स्मृतीवरती वेगळाच परिणाम होतो ना. नाही म्हणजे काय ग प्रिया, आठवत नाही आहे का तुला की तुझ्याही स्मृतीवरती परिणाम होतोय. आता प्रिया तोंड उघडायला तयार नसते म्हणून नुपूर सुभेदारांना सांगून टाकते की हा असाच काढा तू पूर्णाजीला दिला होतास, तिची तब्येत बिघडावी म्हणून. आता सुभेदारांच्या डोळ्यात अंगार दाटून येतो. सगळेजण प्रियावरती इतके चवताळून उठतात. तेव्हा कुठे विमलच्या डोक्यात प्रकाश पडतो. ती सुभेदारांना सांगते की हो, मला आठवते, पूर्णाचे आधीच आजारी होते आणि नंतर ना त्यांची तब्येत कशाने बिघडली ते आम्हाला नंतर कळलंच नव्हतं. म्हणजे त्याचा अर्थ हे सगळं. त्यावर आता प्रिया तथपप करायला लागते. ती घरातल्यांना तिने असं काहीही केलं नसल्याचं सांगते. पण नुपूर आहे ना, पुराव्यासहित प्रियाला एक्सपोज करायला सज्जच आहे ती. ती विचारते की काय ग प्रिया, काल तर पण तू स्वतःच्या तोंडून हे सगळं सांगत होतीस, नाही म्हणजे आठवत नाही आहे का तुला. गिरिजा मुद्दामच विचारते की नुपूर, बहुतेक ना या काड्याचा जास्तच परिणाम झालेला दिसतोय, प्रियाला काही आठवतच नसेल. त्यावर आता कल्पना सैरवैर होते. विचारते की एक एक मिनिट, नक्की तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय. तेव्हा नुपूर खुलासा करते की प्रियाने स्वतः सगळं कबूल केलं. रात्री जेव्हा ती मीना वहिनीशी बोलत होती ना, तेव्हा तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. आता प्रियाची पार घाबरगुंडीच उडते. नुपूर, गिरिजा दोघेही घरात जातात आणि प्रियाचं नवं कारस्थान. अजून एक गुन्हा सुभेदारांच्या समोर येतो. प्रियाने स्वतः कबूल केलं होतं की तिने पूर्णाजीला आणखीन आजारी पाडण्यासाठी तसाच काढा बनवून दिला होता. आता घरातले इतके चवताळतात. अश्विन तिला जाब विचारतो की तू या घराचा सत्यानाश करायचं ठरवलंच आहे का. अगं, आधी तर पापं केलीच होते तू, अजून किती खालच्या थराला उतरणार आहेस. अस्मितासुद्धा चिडते. आम्ही आमच्या पूर्णाजीला फुलासारखी जपतो आणि तू तिला आजारी पाडण्याचा प्रयत्न केलास. असं इतकं खोटं प्रेम केलंस, किती क्रूर आहेस का तू. आता प्रिया पुन्हा तेच आपलंच घोडं पुढे दामटवते. सुभेदारांना सतत तेच सांगण्याचा प्रयत्न करते की तिला काहीच हात नाही आहे यात. आता ठरल्याप्रमाणे आधी काव्य आणि ईश्वरीने तिचं थोबाड फोडलं होतं. आता नुपूर आणि गिरिजा तिला ना दिवसा रात्रीचे तारे दाखवतात. नुपूर प्रियाची चांगलीच खरडपट्टी काढते. पण त्याचा काय परिणाम होणार आहे प्रियावरती. प्रियाचे अजून खूप पापं उघडकीस यायची बाकी आहेत. तू हे सगळं करत असताना प्रिया जरा तरी त्यांच्या वयाचं भान ठेवायला हवं होतंच. खरं तर प्रियाला एवढी अक्कल असते तर प्रियाने इतकी पापं केली असती का. त्यात अश्विन इतका चवताळून उठतो तिच्यावरती की खरं तर ही मुलगी माझी बायको आहे ना, हा विचारच सहन होत नाही आहे मला. हिला बघितलं ना तरीही सनक जाते माझ्या डोक्यात. तो इतका वैतागून गेलेला असतो ना प्रियाला. अर्जुन त्याला शांत करण्यासाठी त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. कल्पनासुद्धा आता प्रियाला फटकारते की अगं, पूर्णाजीचा किती जीव आहे तुझ्यावरती, किती प्रेम करतात त्या तुझ्यावरती. तू त्यांचा विश्वासघात केलाचच, पण त्यांच्या जीवावरती सुद्धा उठलेस. प्रियाला अचानकच त्रास व्हायला लागतो आणि प्रिया अश्विनला हाका मारते. अश्विन, खरंच मला ना चक्कर येते, करते, मला उलटे आल्यासारखं पण होते, अश्विन प्लीज. आणि ती धावतच जिन्यापर्यंत जाते. पण तिथेच प्रताप तिला अडवतो. तन्वी, मी तुला सांगितलं होतं ना की आमच्या घरात तू पाऊलही टाकायचं नाही आहेस, चल निघ घराच्या बाहेर.
प्रिया सगळ्यांच्या हातापाया पडत असते हा. पण सुभेदारांना आता काडीचाही फरक पडत नाही. कल्पनासुद्धा तिला फटकारते की आता तन्वी, तुझ्या या नाटकांचा आमच्यावरती काहीही परिणाम होणार नाही आहे. अस्मिता तुला खडसावते की तन्वी, आम्ही तुला घराबाहेर काढलं होतं ना, की मग निर्लज्जसारखी परत परत घरात का येतेस? का आम्ही तुला पुन्हा या घराच्या बाहेर हकलवायचं आहे? प्रिया आता भीक मागत असते की हे बघा, खरंच माझी तब्येत बिघडते, मला सगळीकडे असं अंधुकसं दिसतंय, प्लीज मला घराबाहेर काढू नका. पण प्रताप तिला बाहेरचाच रस्ता दाखवतो. प्रिया पुन्हा एकदा अश्विनची मदत मागायला त्याच्याकडे धावत जाते. ती जिन्यापाशीच थांबते. अश्विनला गळ घालत असते की अश्विन, प्लीज मला काहीतरी औषध दे, मला तुझ्याच हातून औषध हवं आहे. जर मला काही झालं तर मग हे गिल्ट घेऊन जगणार आहेस का तू? आता प्रिया एक पाऊल पुढे टाकणार. कल्पना तिला जागीच थांबवायला सांगते. अर्जुनही तिला पुन्हा फटकारतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का? चल निघ इथून. तरी पण प्रियाला एक बाबडी अशा असते की अश्विन भोळा बाबडा आहे, तिच्यावरती नक्कीच विश्वास ठेवेल. पण प्रियाचा प्लॅन चौपट होतो. प्रिया 2 पावलं पुढे काय जाते. अश्विन सांगतो की ममा, अस्मिताई, प्लीज हिला घराबाहेर जायला सांगा, मला हिचं तोंडही बघायचं नाही आहे. अस्मिता प्रियाला घराच्या बाहेर निघायला सांगते, पण प्रिया हट्टच धरून बसते. सायली गुपचूप गिरीच्या नुपूरकडे जाते आणि तिला दोघींनाही प्लॅन समजावते की तुमच्या लक्षात आहे ना पुढे काय करायचं आहे ते. अश्विन प्रियावरती चवताळतो की अगं बाई, जा ना, निघ ना माझ्या समोरून, मी सांगितलं ना की मला तुझं तोंडही बघायचं नाही आहे. तेव्हा प्रिया हातापाया पडते, त्याच्यासमोर भीक मागते की अश्विन प्लीज, अरे तुझं माझ्यावरती प्रेम नसेलही, पण निदान माणुसकी तरी दाखव. तेव्हा अश्विन तिच्यासमोर हात जोडतो की मी तुझ्यासमोर हात जोडतोय, उपकार कर माझ्यावरती, माझ्या नजरेसमोरही थांबू नकोस, निघ. आता प्रिया अश्विनच्या इतकी जवळ गेलेली असते की पाठीमागून सायली धावत जाते आणि अनपेक्षित असंच सगळं घडतं. कारण सायली ही प्रियाला जिन्यावरून जोराचा धक्का देते. प्रिया खाली आपटते आणि करंगळत तशीच खालती येते. आता सुभेदार हादरलेले असतात की सायली चक्क असं करू शकते. तोपर्यंत गिरीजा नुपूर दोघेही धावत जातात आणि प्रियाला सावरतात. सर्वच जण हादरलेले असतात. सायलीकडे धक्क्याने ते पाहतच राहतात. पण सायलीला जराही गिल्ट नसतं, जराही नाही. कारण नीच प्रियाने तिच्यासोबतही तोच डाव खेळला होता. ती फक्त आता जशाच तशी वागते. नुपूर मुद्दामच म्हणते की बरं झालं आम्ही इथे सावरायला होतो तुला, नाहीतर आता तर तुझा कपाळमोक्षच झाला असता. तेव्हा प्रिया त्यांच्यावरती वचकते की मला माहिती आहे तुम्ही दोघे या सायलीलाच हमीला आहात ना. सुभेदारांना सायलीच्या विरोधात भडकावण्याचा एक प्रयत्न करते की बघितलं ना, हे सायलीचं खरं रूप आहे. सायलीला म्हणते की तू कितीही साळसूतपणाचा आव आणण्याचा प्रयत्न केलास ना, तरी पण आता सगळ्यांनी बघितले सायली की तू मला चिन्यावरून ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावर सायली शांतपणे विचारते की हो का? जसं तू मला चिन्यावरून ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता अगदी तसंच. आता सुभेदारांसाठी हा पुन्हा इतका मोठा शॉक असतो ना, सगळेच जण वेड्यासारखे एकमेकांना बघायला लागतात. नक्की काय चाललं हे? आणि उघड होतो प्रियाचा दुसरा गुन्हा. प्रिया सायलीलाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न करते की उगाचच काहीही बरवू नकोस, हिच्यावरती विश्वास ठेवू नका. त्यावर सायली म्हणते की खरं तर प्रिया, तू इथून मला चिन्यावरून ढकलून दिलं होतं, ही गोष्ट मी आजपर्यंत कुणालाही सांगितली नव्हती, अगदी यांनासुद्धा नाही. आणि मागचा प्रसंग आता सर्वांनाच आठवतो की अचानकच सायली चिन्यावरून कोसळली होती. अर्जुनने तिला वेळीच पाहिलं होतं आणि सर्वांनी वेळीच तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन गेले होते. त्यावेळेस सायली जीवन मरणाच्या दारात होती. प्रिया घरातल्यांना सांगत असते की ही खोटं बोलते, हिच्यावरती विश्वास ठेवू नका. त्यावर सायली म्हणते की ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना वाटत असेल, पण नुपूरच्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे ना, त्यावरून तरी कळेल. सायली नुपूरला व्हिडिओ दाखवायला सांगते. त्यानंतर सायली नुपूरकडे येते, नुपूरचा फोन घेते. अर्जुन, अश्विनसुद्धा धावत खाली येतात. सायली आता सगळ्यांना तो पुरावा दाखवते. व्हिडिओ प्रियाने स्वतः कबूल केलेलं असतं त्यात. ती सायली ना सतत मांजरीसारखे माझ्या मध्ये मध्ये आडवी येते.
त्यावेळी जिन्यावरून ढकलल्यानंतर मेली असते ना तर बरंच झालं असतं. आता प्रियावरती कोणाचाही विश्वासच राहिलेला नसतो. मुळात प्रियाला पाहता क्षणी सर्वांच्या डोक्यात तिडीक जाते. प्रताप तिला जाब विचारतो की म्हणजे आम्हाला त्यावेळी वाटत होतं की सायली पाय घसरून खाली पडली, पण तू तिला जिन्यावरून ढकलून दिलं होतंस आणि सायली आजपर्यंत फक्त तुला वाचवत होतीस. अस्मिता विचारते की अगं तुझी पापं कमी होणार आहेत की नाही, उलट ही यादी तर वाढतच चालली आहे. अस्मिता, हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. कारण अस्मिताचं बद्दलचे कारस्थान केलं होतं ते अजून उघड व्हायचं आहे. प्रिया हात जोडून सुभेदारांच्या समोर काय अपेक्षा करते की चकड्याने इतकं कोडूनही तिला माफ करावं. त्यावर अर्जुन आता तिला म्हणतो की बस बस कर तुझी नाटका. तू कोणाचाही जीव घेऊ शकतेस हे तर आम्हाला चांगलं माहितीच होतं. अगं पण सायली तर तुझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे ना, आणि पूर्णाची तिने तर किती प्रेम केलं होतं तुझ्यावरती. तुझ्यामुळे माझी बायको हॉस्पिटलमध्ये होती, जीवन मरणाच्या दारात उभी होती, कानाला मार लागला होता, वाचेल की नाही याचाही भरोसा नव्हता. पण आता बस, तुझ्या या सगळ्या गुन्ह्यांची शिक्षा आता मी स्वतः तुला देईन. प्रिया इतकी मूर्ख आहे ना, म्हणजे तोंड वर करून अर्जुनला काय सांगते की अरे हा व्हिडिओ खोटा आहे, निदान तुला तरी कळायला हवा आहे. हा व्हिडिओ ना नुपूर आणि गिरिजाने तयार केला आहे. त्यावर आता गिरिजा तिला असं काही खडे बोल सुनावते ना की हे प्रिया, हा व्हिडिओ 100% खरा आहे, आम्ही तुझ्यासारख्या नाही होता गं. या व्हिडिओमधले तू स्वतःच्या पापांचा पाडा स्वतःच वाचलाय. आणि प्रिया, तू ना एक अशी गोष्ट केली आहेस ना आणखीन की ज्यामुळे समस्त स्त्री जातीला काळेमा फासलाय. म्हणजे प्रियाचं अजून एक कांड उघडकीला येणार. तर प्रेक्षकांनो, भाग जरी संपला असला ना तरीसुद्धा आता प्रियाची इतकी वाईट अवस्था झाली आहे ना, कारण अस्मिताबद्दलचं कांड काय उघडकीस येतं, कल्पना स्वतः पुढे येऊन प्रियाला शिक्षा देते. काय माहिती, स्टोरूममध्ये फरफटत आणून तिला त्याच ठिकाणी बंद करून टाकते. आता ती गळ घालत असते, भीक मारत असते, दयावया करते, पण त्याचा काहीच फरक होत नाही. उलट आता प्रियाला स्टोरूममध्ये स्वतःचं जेवण स्वतः बनवून खावं लागणार आहे, तेही स्टोववरती. सायली अर्जुन गुपचूप खिडकीतून डोकावतात. सायली म्हणते की आता हिची अशी वाईट अवस्था होणार आहे ना की हिने जन्मातसुद्धा विचार केला नसेल. म्हणजे याच्यापेक्षा भारी ट्रेलर अजून बाकी आहे म्हणावं लागेल. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड्स पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा.